नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर. नवभारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये मंद्रुप पंचायत समिती गणातील उमेदवार, भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार यासीन मकानदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत, हितगुज त्यांच्याशी साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपल्या एकंदरीत राजकीय प्रवासाबद्दल आपला थोडक्यात परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या. मी कॉम्रेड यासीन उर्फ कासिम महबूब मकानदार. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष या पक्षाकडून मंद्रुप पंचायत समिती गण 121 मधून मी उमेदवार म्हणून उभा आहे. एकंदरीत तुमचा राजकीय प्रवास थोडक्यात सांगा आमच्या प्रेक्षकांना. राजकीय प्रवास, मी गरीब कुटुंबातला एक शेतकरी वर्गातला असून मी पहिल्यांदा सुरुवात केली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून. अखिल भारतीय किसान सभा ही आमची दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही संघटना डॉक्टर शिवानंद झळके यांनी या गावात आणली. त्या संघटनेमध्ये मला पदाधिकारी म्हणून घेतले. तेव्हापासून माझ्या राजकीय चळवळ सुरू झाली. ज्याला आपण मुलूक मैदानी तोफ म्हणतो असे डॉक्टर शिवानंद झळके हे आपल्यात आज हयात नाहीये. त्यांची काही तुम्हाला उणीव भासते का या निवडणुकीच्या? आज शिवानंद झळके हे नसल्यामुळं आम्हाला थोडी आमच्या म्हणजे प्रचारामध्ये किंवा असं कुठेही गेल्यानंतर जनता ही आम्ही तिथं गेल्यानंतर मकानदार हे मत तुम्हाला नाहीये, हे शिवानंद झळकेला आम्ही मतदान करतोय, शिवानंद झळकेची आज आम्हाला म्हणजे कमतरता भासते. एकंदरीत तुमची आता निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? आमच्या निवडणुकीची तयारी ही आम्ही सध्या म्हणजे आमचा पक्ष हा एकदम गरीब आहे आणि आम्ही कार्यकर्त्यामधून आम्ही त्यांच्याकडून म्हणजे वर्गणी गोळा करून आमचा प्रचार चालू आहे. आम्ही त्या वर्गणीतून प्रचार करतो. ह्या मोठ्या दिग्गज लोकांसारखा आमचा काय प्रचार नाहीये, आम्ही काय पैसा वाटप करणार नाहीये. आमचं सरळ सरळ होम टू होम हा प्रचार चालू आहे. संघटनेचे सगळे पदाधिकारी आमच्या संघ आहेत आणि आम्ही सरळ सरळ होम टू होम प्रचार करत आहोत. अशी एक चर्चा सुरू आहे की आपण सुरुवातीला या निवडणुकीसाठी MIM पक्षाकडून इच्छुक होता आणि त्या पक्षाच्या एबी फॉर्म साठी तुम्ही वाट पाहत होता, परंतु एबी फॉर्म न मिळाल्यामुळे तुम्ही या पक्षाकडे वळालात, अशी एक चर्चा सुरू आहे. या संदर्भात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? पहिल्यांदा माझ्याकडं सगळे जे इथले कार्यकर्ते आहेत, आपण MIMचं तिकीट आणू. त्याच्यात उस्मान शेख आणि माजी डेप्युटी सरपंच अल्लादीन शेख यानी बाबा तुम का मत ठहरो, अपन MIM से टिकट लाएंगे, MIM से तुम्हारे को ठहरा करेंगे, हम MIM से तुम्हारे को ठहरा करने वाले हैं, असं त्याने मला आश्वासन दिल्यानंतर लास्ट पर्यंत MIMचं तिकीट आम्हाला भेटेल असं आम्ही लास्ट क्षणात 1 तास अजून राहिला होता फॉर्म भरायचा, तोपर्यंत थांबल्यानंतर त्याने 2 दिवसा अगोदरच सांगितलं की शौकतभाई पठाण MIMचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी 2 लाख रुपये मागायले, तर ते 2 लाख रुपये आम्ही गरीब कार्यकर्ते कुठून ऍडजस्ट करणार आहे. आणि त्या लोकांना MIM पुरस्कृत म्हणून त्यांनी जावेद लिगेवान यांना ते तिकीट तर दिले नाहीत. त्यांना त्या उस्मान शेख आणि अल्लादीन शेख माजी डेप्युटी सरपंच यांनी उभा केल्यानंतर त्यांना आणून त्यांनी प्रचार शुभारंभ केले. त्या प्रचार शुभारंभामध्ये त्या शौकत पठाण यांनी सांगितलं की गावातली गुंडशाही संपू, असं करू तसं करू. बाबा इथं काय गुंडशाही वगैरे नाहीये, तू गुंडशाहीची भाषा बोलू नको. शौकत पठाण भाई, तुम्ही आमच्या इथं खेडे गावामध्ये सगळे धर्माचे लोक एकमेकांना राहतात, मिळून मिसळून राहतात, ते गुंडशाहीची भाषा तुम्ही बोलू नका. आणि तुम्हाला जर MIM इथं आणायचं जर असलं असतं तर तुम्ही 2 लाखाची मागणी केलीच नसती. म्हणून आम्ही त्या लगेच आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आम्ही सुलेमान शेख यांनी सांगितलं आपलं एबी फॉर्म आहे, आणा म्हणून सांगितलं आणि एबी फॉर्म जोडून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून भरलो. भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये तुम्ही कार्यरत आहात, परंतु MIM पक्षाकडून एबी फॉर्मची अपेक्षा आपण का केला? त्यावेळेस या गावातल्या मुस्लिम समाजाचा मला गाव सगळं एक होऊन ज्या वेळेस मला ईद मिलादचं अध्यक्ष केलं आणि ह्या टिपू सुलतान ग्रुपचे उस्मान शेख यांनी अध्यक्ष होते टिपू सुलतान संघटनेचे, त्यांनी वगैरे मिळून सांगितल्यानंतर मी एखाद्या वेळेस ठीक आहे तुम्ही सगळे सांगतायत तर मी MIM कडून भरू,
आणि मास्तरांना आपण जाऊन सांगून भेटून पहिली त्यांची म्हणजे परवानगी घेऊन आपण भरू असं त्यांना सांगितलं होतं. पण जोपर्यंत यांची मी वाट बघितली, यांचं आलं बी नाही. आणि पहिल्यांदा मला 2 दिवस अगोदर कळालं होतं की यांनी 2 लाख रुपयाची मागणी केली. हे मला उस्मान शेख आणि अलादीन शेख यांनी सांगितलं. आमचा प्रश्न तोच आहे, आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असताना आपण पुन्हा एमआयएम कडे वळण्याचा विचार तुमच्या डोक्यात का आला? ह्या आमच्या गावातील समाजाला जोडून, समाजाचा एक शब्द ओलांडू नये, समाजामध्ये पण मिळून मिसळून जावं लागतं. मी ज्यावेळेस ईद मिलादचा अध्यक्ष होतो त्यावेळेस सगळ्यांनी गावाची मुस्लिम समाजाची मिटिंग जमवली. त्या मिटिंगमध्ये प्रत्येक लोकांना विचारलं की अध्यक्ष कोणाला करायचं, तर जनतेने सांगितलं याशीन मकानदारीने अध्यक्ष केलं तर आम्ही एक होऊन या गावचं म्हणजे ईद मिलाद मिरवणूक काढू असं सांगितल्यानंतर त्या जनतेच्या पुढे जाऊ नये, जमातीच्या पुढे जाऊ नये म्हणून मी त्यांचं ऐकलो होतं. सध्या आपण मंद्रुप ग्रामपंचायतीचे वार्ड क्रमांक 4चे सदस्य आहात, विद्यमान सदस्य आहेत, बरोबर आहे? तर तुमच्या वार्डामध्ये असं आमचे काही प्रतिनिधी जाऊन तिथल्या मतदारांशी, नागरिकांशी चर्चा केली, तर तिथे कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नाहीत असं तिथल्या मतदारांचं, नागरिकांचं म्हणणं आहे. आज त्या ठिकाणची जी विकास कामे झालेली नाही आहेत, माझ्या वार्डातील सरपंच, मी 4 नंबर वार्डातला हा मेंबर आहे आणि सरपंच ही 4 नंबर वार्डातीलच आहेत. आणि काही मीटिंग मध्ये मी समस्या मांडल्या असताना काही मेंबर सरपंच 4 नंबर वार्डातले आहेत, सरपंचकडे कामं त्यांनी सरपंच करून घेतात. सुधा कोरे यांनी सगळे ते कामं त्यांनाच करत असतात. आता गावात तुम्हाला सांगतो, यांनी इलेक्शनला उभारलेले आहे, तर गावात आज जवळजवळ 10 तारखेनंतर पाणी येणार आहे म्हणून यांनी सांगते. तर आज 10 दिवस झालं गावात पाणी नाही. इलेक्शन संपल्यानंतर पाणी येणार आहे. आता इलेक्शनच्या तोंडावरती गावात पाणी नाहीये, तर यांनी आता जनतेने त्यांना विचारणार आहे. आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण जर विचारलात की त्याच्यात भांडणारा माणूस मी एकटा आहे. मी प्रत्येक मासिक मिटिंग मध्ये हिशोब विचारणारा, भांडणारा, आणि माझ्या वार्डातील लाईटचा प्रश्न असो, आता मध्ये चोऱ्याचं जे हे झालं होतं वातावरण, त्यावेळेस सगळ्या गल्लीत वार्डात मी सगळे लाईटी बसवून घेतलेल्या आहेत. आणि होईत आमच्या लोकांना तिथं मी उभा केलेला आहे रात्रंदिवस. आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत ते मी ग्रामपंचायत पर्यंत नेत असतो. त्या ग्रामपंचायत मध्ये सरपंचांनी ठीक आहे आपण करू एवढंच आश्वासन देतात आणि पुढची कामं करतात. आता आपण मंद्रुप पंचायत समिती गणात उभारलेला आहात. उद्या निवडून आल्यानंतर आपलं काय विजन असणार आहे? काय विकास कामं तुम्ही करणार आहात? बाकी रस्ते, गटार वगैरे हे तर कामं चालतच राहतात, पण काय असं वेगळं विजन आहे जेणेकरून मतदार तुमच्याकडे आकर्षित होतील? मी आता निवडून आल्यानंतर जनतेचे जे कामं आहेत, जनता माझ्याकडे काम घेऊन येईल. जे काम माझ्या हातून होणार आहे त्या जनतेसोबत जाऊन ते काम करणार आहे. ते काम हो अथवा न हो, जनतेसंग मी जाणार आहे. आजपर्यंत आम्ही 20 वर्ष झालं शेतकरी संघटनेमधून आम्ही शेतकऱ्याच्या कामासाठी, आम्ही ऊसाचं दर असो, दुधाचं दर असो, ऊसाबद्दल आंदोलन असो, आम्ही कारखान्याच्या गव्हाण्या सुद्धा बंद पाडलेल्या आहेत. आम्ही कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या कामासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आपण शेतकरी समस्यावर तुम्ही भरपूर काम, आंदोलनं केलेली आहात. मग मंद्रुप मधला शेतकरी तुमच्या पाठीशी आहे का? मंद्रुप मधला प्रत्येक शेतकरी हा आमच्या पाठीशी आहे. मंद्रुप मध्ये हा असा मोठा धक्का बसणार आहे, जे सत्ताधारी जे लोक आहेत उभारलेले, आता ते सत्ताधारी लोकांना या गावातल्या लोकांनी आता त्यांना असं मोठं म्हणजे भला मोठा असं धक्का देणार आहेत. ज्या वेळेस 4 नंबर वार्डात मी उभारलो होतो त्यामध्ये सावकारची जे सत्ता होती, कायम 100 वर्षापासून सावकारचे 3 सीट तिथं निवडून येत होते. त्यामध्ये मी अचानकच निवडून आलोय, गावाला धक्का बसला होता. आता हे धक्का पुन्हा पंचायत समितीला सुद्धा बसणार आहे की बाबा कैसा क्या आया, हे लोक चर्चा करणार आहेत. हे फार मोठं आता त्यांना त्यांची झोप उडालेली. आता आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना, मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी सध्या प्रेक्षकांना, मतदारांना हेच आवाहन करू शकतो, मी हा एक गरीब घरातला, गरीब कुटुंबातला हा उमेदवार आहे. शेतकऱ्यासाठी आणि ग्रामस्थांसाठी कायम धडपडणारा, झटणारा माणूस आहे. मोदी हा वरती मै फकीर हो म्हणून निवडून आलाय. मी खरोखर गावातला फकीर आहे. रजिस्ट्रेशन त्याला लोक कौल देतात, तर मला का देत नाहीत? मी खरोखर या गावातला, या भागातला, या तालुक्याला तर फकीर आहे. एक मतदान फकीराला म्हणून त्यांनी मतदान देणार आहे.
आपल्या मंद्रुपमध्ये आपल्या प्रचारासाठी आपल्या पक्षाचे कोण दिग्गज उमेदवार वगैरे कोणी येऊन प्रचार सभा वगैरे घेणार आहेत काय ते? नाही, आमच्या प्रचारासाठी आम्ही आडम मास्तर येणार होते, अजित नवले येणार होते. त्यांनी टायमिंग घ्या म्हणले. आम्ही कुठलेही टायमिंग घेत नाही, काय नाही. आम्हाला वेळ कमी मिळालेला आहे. एक तर अजितदादाचं मयत झाल्यामुळे आणि त्याला आम्हाला वेळ कमी मिळालेला आहे. त्या हिशोबानं आम्ही होम टू होम प्रचार करायचं ठरवलंय. मास्तरांचे सीट कुंभारी वगैरे उभारलेले आहेत. मास्तरांना आम्ही सांगितलंय, मास्तर तुम्ही सभा वगैरे तिकडे घ्या, आम्ही फक्त होम टू होम प्रचार करून आमच्या मतदाराशी संपर्क साधून आम्ही निवडून येणार आहे, तुम्हाला शब्द देतो म्हणून आम्ही आडम मास्तरांना शब्द दिले. ठीक. हे आहेत मंद्रुप पंचायत समिती गणातील भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार यासीन मकानदार. त्यांना आपण त्यांच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया आणि येथेच थांबूया. धन्यवाद.